बाई येडे बसेल का तुम्ही? अहो कवा आल्या बाई लेकीच्या घरून? अहो हे काय माय जर्शी येऊन टेकत नाही तर रानात चालू केलं बाई. देवाला वाटलं आल्या सरशी कुठं तोंडाला तोंड लावा. ती म्हशी कोण खाल्ली पण आपण नाही खाल्ली ना बाई. गळच स्तन फन कर राहिली, लेकरायला मार राहिली, आदळा पटकर राहिली माया पुढं. मला कळत नाही का बाई? आपल्याला कळत नाही का? पुढं झोमू राहिलं पुढं बागारा बसू राहिला ती कळतच फटफट फटफट करणं लावलंय तिनं. तिला चावली मर्याय झाला तिचा जाळ. अहो ऐक कोंबडे पाहिलं का? देत कोणी हो देत. अहो मायनं पुरे शिकून ठेवले बाई हे 7-8 काटते. काय करावं माय लय जाळ झाला बाई हो. अहो आता मायला सांग ना बाई चहा करायला. चहा सांगता मायला कानात काय फासल्याने नका करू. येतं कोणी मला बोलू या घरा. अहो माय लग्न झाल्यापासून आवाज दाबेल येई ना मा. एवढा म्हातारा जीव झाला माय कधी काही लागतं का सवरतं का कधीच आज लोड विचारलं नाही बाई. तुम्हाला सांगते मी माय मनातली गोट ही त्यामुळे तर लय काही झालं बाई. मला एक शब्दानं बी विचारत नाही बाई त्यो. आणि ही म्हणती म्हातारीच ऐकतो म्हणे, म्हातारीच ऐकतो म्हणे. मग काय ना ऐकतो बाई हो. तिडे बसाव बाई नुसतं आणि कामाच्या मायचा पत्ता नाही आणि नुसतं खाऊन खत करावं का माय. खायला खारण बोईला बार पोसू राहिली नुसती. 10 किलो वजन कमी झालं बाई मग या महिन्यात. अहो कुंटालाची बाई तिनं अर्ध्यावर आणली ना माय. काही घ्यायचा द्यायचा लाग नाही राहिला बाई. आपली समोर अशी गत झाली बाई. मी तर म्हणते म्हातारपणात जर सग बरं पाहणार नाही बाई. आणि आणखीन तर लंका लागायची बाई तिची लंका.